आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सिलाबुर शहर में साल भर में 72 से 75 बार पीने का पानी शहरवासियों को मिलता है और महापालिका 365 दिनों का टैक्स वसूल करती है। जिन लोगों के घर नल कनेक्शन ही नहीं है उन्हें भी ये टैक्स भरना पड़ रहा है, जिसको लेकर विधानसभा में आमदार देशमुख ने आवाज उठाई। लेकिन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के नेता एडवोकेट यूएन बेरिया ने कहा कि टैक्स को लेकर कोर्ट में रिपिटीशन डाली है। आमदार देशमुख को चुनाव सामने आते ही जनता के बारे में सवाल उठाना क्यों पड़ रहा है। मावळते आमदार माननीय विजय कुमार देशमुख यांनी 3 महिने राहिले असताना सार्वजनिक पाणीपट्टी रद्द करावी आणि पाणी नसताना बिलं देण्यात आलेली आहेत अशा पद्धतीचा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित केलेला आहे। मला वाटतं की हे आमदार साहेबांना उशिरा सुचलेलं शहाणपण आहे। या आमदार हे 15 वर्ष झाले हे देशमुख दोन्ही देशमुख आमदार आहेत, यांच्याकडे मंत्रीपद होती। हे सार्वजनिक पाणीपट्टी आजपासून नाही तर गेली अनेक वर्ष चालू आहे। जेव्हा सत्तेमध्ये होते, स्वतः मंत्री होते, पालकमंत्री होते, त्यावेळेला मात्र यांना जनतेच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये कुठलाही त्यांनी आवाज उठवला नाही, कोणताही प्रश्न त्यांनी मांडला नाही। पण आज निवडणुका डोळ्यापुढे ठेवून अशा पद्धतीनं सार्वजनिक पाणीपट्टी रद्द करावी किंवा नळ नसताना तुम्ही पाणीपट्टी वसूल करता अशा तऱ्हेचा मुद्दा उपस्थित केलेला आहे। 1.5 ते 2 वर्षापूर्वी मी या सगळ्या आमदारांना पत्र दिलेलं आहे। मी त्यावेळेला आंदोलनं केली, सह्याची मोहीम घेतली, मी घंटानाद केला, या ठिकाणी उपोषणाला बसलो आणि या संदर्भामध्ये मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व या ठिकाणी शासनाला पत्र, लेखी पत्र दिले, परंतु या ठिकाणी कुठलाही निर्णय या ठिकाणी रद्द करण्याचा झाला नाही। म्हणून मी मान्य हायकोर्टामध्ये या ठिकाणी मी रिट पिटिशन दाखल केलेलं आहे आणि मला वाटतं मी दाखल केलेल्या रिट पिटिशनची कुणकुण यांना लागलेली आहे आणि म्हणून रिट पिटिशनमध्ये सर्व पुराव्यानिशी मी या ठिकाणी कसा अन्यायकारक आहे हे दाखवलेलं आहे। 55 ते 56 हजार मिळकतीवर हे जिजिया कर लावण्यात आलेला आहे आणि मला निश्चित खात्री आहे की हे जिजिया कर मेहरबान हायकोर्ट निश्चितपणे उच्च न्यायालय रद्द करेल। आमदार साहेबांना 15 वर्ष काही करता आलं नाही, आज त्यांचा जो केविलवाणा प्रयत्न आहे तो निषेधार्थ आहे असं माझं म्हणणं आहे।